तर मी घेतले आहेत आज छान असे इंडोर प्लॅन्ट. तर गुड मॉर्निंग, मी सारिका आणि आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्री पूजा आज आमच्या सौरभकडे होते आणि त्याने अशी खूप छान अशी देवघराची पूजा करून घेतली होती. त्यानंतर मला काढायची होती रांगोळी. तर मी गॅलरीत मस्त अशी महाशिवरात्री निमित्त स्पेशल अशी रांगोळी काढून घेतली आणि सकाळी मी उन्हामध्ये हे झाडे इंडोर प्लॅन्टचे ठेवते त्यामुळे खूप छान येतात. आणि मला आज मेनूमध्ये बनवायचं होतं खिचडी आणि वेपर्स दही. तर हा सोपाच मेनू होता. त्यानंतर मी उकडलेल्या बटाट्याची आज खिचडी बनवून घेतली आणि ही वेपर्स मी वर्षभराची एकदाच करून ठेवते आणि खूप टेस्टी झाले होते गेल्या वर्षी तर. आणि सकाळी आमच्या घरात खूप ऊन पडलेलं असतं, कोणत्याही रूममध्ये सगळीकडे ऊनच असतं. आणि हे देवाला गेले होते तर गुड्डूसाठी ट्रॅक्टर आणला होता, पण त्याच्यासोबत काही डीजे आला नव्हता. त्यामुळं आता सध्या तर डीजे जोडायचंच काम चालू आहे, कारण मामाच्या ट्रॅक्टरला डीजे आहे त्यामुळं हे सकाळचं काम चालू आहे. आणि उपास म्हटलं की दिवसभरात 3-4 वेळी चहा होतोच. तर मी आत्ता बनवते ते चहा आणि आज दिवसभर घरात खूप बोर होत होतं त्यामुळं म्हटलं चला कुठेतरी चक्कर मारून यावं. कुठं जायचं ते तर माहीत नव्हतं, तर चला सहजच म्हटलं जाऊया कुठेतरी. त्यानंतर कात्रजला आलो. मग आज गर्दी खूप आहे कारण महाशिवरात्री आहे त्यामुळे जिथं मंदिर येईल तिथं खूप गर्दी होती. आणि आमच्या गुड्डूला ज्यूस प्यायचा होता त्यामुळं आधी त्याला मार्केटला गेलोत, ज्यूस पाजला आणि आत्ता आम्ही आलो होतो के मार्केटला, कारण तिथं खूप छान शॉप आहे जिथं उपवासाचे पदार्थ चांगले भेटतात. तर आम्ही तिथून उपवासाचे पदार्थ घेऊन आलो खाण्यासाठी. आणि आत्ता इथं के मार्केटला नर्सरीत झाडेसुद्धा खूप छान भेटतात, पण इथं उरुळे कांचनला झाडं खूप स्वस्त असतात. इथं तशी खूप महाग आहेत, 250-300 रुपयाला एक यांचा प्लॅन्ट होता. तर मी 7-8 झाडे असे छान घेतले आहेत आणि आता माझ्या झाडांची शॉपिंग झाली. तर इथंही मंदिर आहे रस्त्याने आणि खूप छान डेकोरेशन आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त खूप छान वाटायचं. रस्त्याने आज काही गर्दी नव्हती, फक्त जिथं मंदिर येईल तिथंच गर्दी होती. त्यानंतर मला प्यायची होती कॉफी. इथं उपासाची कॉफी भेटते आणि बालाजीनगरला खूप छान कॉफी भेटते. तर मी तिथं आले होते आणि सगळ्या पुण्यात माझी एवढीच जागेवली फेवरेट कॉफी आहे. मी ह्यांची कस्टमरच रेग्युलर झालेली आहे. त्यानंतर सगळ्या खाली आलं तर सगळ्या बाईंच्या अंगावर पांढऱ्या साड्या होत्या. तर म्हटलं चला आपल्याकडे नाही तर एक घेऊया, कारण आमच्या कपाटात एका साडीसाठी जागा असतेच. त्यानंतर झाडं घेऊन साडी घेऊन आणि थोडंसं फिरून छान वाटलं. तर चला म्हटलं आता घरी जाऊया. घरी आल्यानंतर सगळे झाडे काढून घेतले आणि आता ही वरती घेऊन जायची होते. आता साडी आणली आहे, महाशिवरात्री तर संपली, तर चला तर हे म्हटलं एकदा ट्राय करून पाहूयात, परत कधी सोमवारी देव घालता येईल. आणि छान अशी साडी आणि ही कॉफीपेक्षा स्वस्त साडी आहे, फक्त 250 रुपयामध्ये ही साडी घेतलेली आहे मी. आणि हे लाडू आणि आता संध्याकाळचं काम असतं बिग बॉस पाहण्याचं. तर आजची महाशिवरात्र तर खूप छान गेली.